मला त्रास होता की मी विचार जास्त करायचो माझ्या डोक्यात अशी भीती निर्माण व्हायची आणि विचार यायचे त्याबद्दल एन्झायटी अटॅक्स म्हणजे एन्झायटी वाटायची पॅनिक व्हायचं पॅनिक अटॅक परत हात थरथरत होतो माझे त्यामुळं जरा मेमरी पण म्हणजे वीक होती जरा माझी. मग तू ते औषधं किती वर्ष खाल्ली? मी 7 इयर्स तो त्रास चालू आहे आणि तो 7 वर्ष मी ती औषधं घेत आहे. किती फरक झाला तर त्याच्याने किती बरं वाटायचं तुला? त्याच्याने जास्त नाही पण थोडा फरक झाला पण त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप बरं. मग तू इथे आल्यानंतर जेनेसिस मध्ये आल्यानंतर तुला काय काय ट्रीटमेंट दिली डॉक्टरांनी? मला इथे पंचकर्म, डाएट, डिजिटल डिटॉक्स सोबत सीबीसीचे सेशन झाले. ओके. म्हणजे डॉक्टर एकदम म्हणजे मन मिळावा आणि फ्रेंडली बोलतात. ओके. आणि मग ह्या ट्रीटमेंट किती दिवस झाले? ट्रीटमेंटला आज 13-14 दिवस झाले. ओके. आजचा शेवटचा दिवस आहे. मग तुला इथे यायच्या आधी जेवढा त्रास होता आणि आता याच्यामध्ये ओव्हरऑल किती फरक वाटतो तुझ्यात? मला आता फरक म्हणजे 40 ते 50% वाटतो. 40 ते 50% फरक झालाय. हो. जो इतके 7 वर्ष तुला फरक दिसता नाही. बरं. इकडचं स्टाफ तुला कसं वाटलं? इकडचे डॉक्टर कसे वाटले? डॉक्टर आणि स्टाफ एकदम मन मिळावा आहे. म्हणजे इथे सगळी म्हणजे फॅमिली सारखं राहतं. म्हणजे स्टाफ असतो तो खेळतो म्हणजे सोबत पेशंटवर त्यासोबत आणि सगळी काळजी घेतली जात. म्हणजे माझी सगळी काळजी म्हणजे एकदम आईबाबांनी घेतली जात. घरातल्या घेतली काळजी. आणि डॉक्टर आता तू इतके डॉक्टर्स बघितलेस आणि इथे काय वेगळं वाटतं तुला? हा डॉक्टर्स म्हणायला गेलं तर म्हणजे मी याच्या मागं बघितलं तर ते जास्त वेळ देत नव्हते. म्हणजे कन्सल्टंट करतच नव्हते अजिबात. फक्त गोळ्या द्यायचे आणि तुम्हाला ठीक वाटेल म्हणून सांगायचे. पण इथं आल्यावर मला जाणवलं की म्हणजे ॲक्च्युली काय केलं पाहिजे म्हणजे डॉक्टरांनी ते जाणवलं. मग काय करायची इथे डॉक्टर तिकडच्या डॉक्टरपेक्षा इकडच्या डॉक्टरमध्ये काय फरक होता? इकडच्या डॉक्टरना समजून घ्यायचे म्हणजे असे विचार काय येतात ते समजून घ्यायचे. म्हणजे काय येतात आणि ते कसे मॅनेज करायचे वगैरे आणि म्हणजे एन्झायटी आली तर कसं मॅनेज करायची आणि बाकी सगळं